थेट बीड मध्ये जाऊयात। अशा पद्धतीने सभेचं नियोजन सुरू आहे, तेच जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे बीड मधून आपल्या सोबत आहेत। सागर, काय नेमकी या सभेची तयारी? निकिता, आपण पाहिले की खरं तर जरांगे पाटलांचे जे काही सभांचा धडाका आहे तो सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे आणि आज खरं तर त्यांची इशारा सभा जी आहे ती बीडमध्ये पार पडते। खरं तर बीडमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि बीड शहरामध्ये पूर्णतः भगवं वातावरण जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळते। खरं तर दुपारी 2च्या दरम्यान जरांगे पाटील जे आहेत ते आपल्या मराठा समाजाला संबोधित करणार आहेत। मात्र तत्पूर्वी बीडमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती देखील रंगलेली आपल्याला पाहायला मिळते। चौकामध्ये मोठ्या बॅनर जे आहेत त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे लावण्यात आलेले आहेत। खरं तर मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबरीनं मोठी व्यवस्था जी आहे ती येणारे जे काही मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी करण्यात आल्याचं देखील पाहायला मिळतंय आणि एकंदरीतच आज जरांगे पाटील आपल्या इशारा सभेतून सरकारला नक्की काय इशारा देणार याकडे देखील संपूर्ण राज्याचं जे लक्ष आहे ते लागलेलं पाहायला मिळतंय। कारण आपण पाहिलं की विविध सभा ज्या आहेत जरांगे पाटलांच्या या ठिकाणी पार पडता आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची अशी सभा म्हणजे इशारा सभा मानली जाते आणि या इशारा सभेतून जरांगे पाटील नक्की कशा पद्धतीचा इशारा देत आहेत। 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली होती। त्यानंतर मात्र आता उद्या ते अल्टिमेटम जे आहे ते समाप्त होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती नक्की सरकारला काय इशारा देत आहेत जरांगे पाटील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण यापूर्वी त्यांनी असं वाच्यता केलेली होती की मुंबईमध्ये आम्ही येऊन बसू, मुंबईच्या वेशीवर आम्ही बसू आणि या ठिकाणी सरकारला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही असं देखील इशारा त्यांनी दिलेला होता। त्यामुळे आजच्या सभेतून नक्की काय इशारा मनोज जरांगे पाटील सरकारला देत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबरीनं आपण पाहतोय गेल्या काही दिवसांमध्ये ओबीसी चे नेते जे आहेत ते देखील सभा घेत आहेत। त्या पार्श्वभूमीवरती आता छगन भुजबळ असतील किंवा इतर ओबीसी नेत्यांना आणि प्रत्यक्ष सभा सुरू झाल्यानंतरचे अपडेट सुद्धा तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। सागर, तुर्तास धन्यवाद।